सर्वात प्रथम आपल्या सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत. आणि आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये एका महत्त्वाच्या इंडिकेटर विषयी जाणून घेणार आहोत आणि त्याचं नाव आहे पिव्होट पॉइंट. आता आपल्याला हा पिव्होट पॉइंट आणि त्याचबरोबर आणखीन एक इंडिकेटर आहे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज. तर ह्या दोघांचा वापर करून आपल्याला कसा ट्रेड करायचा आहे आपण ते इथे या ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्याकरता सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही. तर आता इथे पहिल्यांदा आपण बघूया का आपल्याला पिव्होट पॉइंट म्हणजे काय, कारण बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न असेल हे पिव्होट पॉइंट हे कुठून आले बाबा पिव्होट पॉइंट. तर हा पिव्होट पॉइंट अर्थात आपला जो हा चार्ट आहे या चार्टला असणारे सपोर्ट आणि या चार्टला वरती असणारे रेजिस्टंट, तर हे दाखवण्याचं काम आपल्याला हा पिव्होट पॉइंट करतो. समजा तुम्ही हा जो चार्ट आहे हा 15 मिनिटाचा चार्ट मी निफ्टीचा लावला, पण मग आता जर तुम्ही निव्वळ असा जर हा चार्ट बघितला तर आपल्याला त्या ठिकाणी शोधावं लागतं सपोर्ट कुठे आहे, त्या ठिकाणी रेजिस्टन्स कुठे आहे, मार्किंग करावं लागतं, त्या ठिकाणी आपल्याला लाईन हॉरिझॉन्टल लाईन टाकाव्या लागतात. आणि हे आपलं काम जे आहे ते आपलं काम सोपं करण्याचं काम करतं पिव्होट पॉइंट. आता मग तो पिव्होट पॉइंट आपल्याला भेटणार कुठे आपल्याला ते पण जाणून घ्यायचं आहे. तर बघा या ठिकाणी इथे तुम्हाला इंडिकेटरचं जे काय तुम्हाला साईन येतं, तर आपल्याला इथे यायचंय आणि इथे आल्यानंतर तुम्हाला हा पहिल्यांदा मी माझ्याच याच्यावरती जो आहे माझ्या फेवरेट मध्ये टाकलेला आहे त्याचं नाव आहे पिव्होट पॉइंट स्टँडर्ड. तर आपल्याला इथे ह्या ठिकाणी आला तुम्ही तर इथे तुम्हाला हे बरेचसे जे आहेत ह्या लाईन्स दिसतात बघा. आता इथे तुम्हाला बघा ही एक लाईन आहे आणि त्याच्या पुढे नाव आहे पी, तर म्हणजे हा त्याचा पिव्होट पॉइंट आहे. आणि हा पिव्होट पॉइंट आहे, या पिव्होट पॉइंटच्या वरती तुम्हाला जो काय R1 आहे म्हणजे हा ह्या चार्ट वरती पहिला रेजिस्टंट आहे. इथे खाली तुम्हाला S1 नाव आलेलं आहे म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी पहिला सपोर्ट त्या ठिकाणी आहे. आता जर ह्या ठिकाणी तुम्हाला बघितलं तर मग निफ्टीमध्ये लगेच ही गोष्ट कळेल का आपल्याला इथे ह्या ठिकाणी सपोर्ट कोणता आहे. तर हा चार्ट जर तुम्ही निफ्टीचा बघितला, आता कालची क्लोजिंग झालेली आहे आणि इथे या कालच्या क्लोजिंग नुसार तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता तर तुम्हाला इथे जो सपोर्ट होता तो सपोर्ट कुठे होता, तर इथे तुम्हाला ह्या गोष्टी लगेच कळतील. आता इथे तुम्ही बघू शकता, आता ही जी तुम्हाला लाईन रेजिस्टन्सची दिसते तर ही लाईन तुम्हाला घेऊन कुठपर्यंत जाते, तुम्हाला ह्या लेवल पर्यंत, म्हणजे हा 26,357 हा आपला पहिला रेजिस्टंट आहे. तो जर क्रॉस जर केला तर मग निफ्टी परत दुसऱ्या रेजिस्टंटला जाऊ शकते, हा दुसरा रेजिस्टंट आहे. फॉल जर आला तर फॉल कुठे थांबू शकतो, तर इथे या ठिकाणी सपोर्ट लाईन आहे ती आहे आपली 26,060. तर आपल्याला ह्या ज्या सपोर्ट आणि आपल्याला रेजिस्टंट लेवल दाखवायचं काम हा आपला पिव्होट पॉइंट इंडिकेटर करतो. आता यामध्ये पण आपल्याला प्रकार आहेत. आता इथे हे जे तुमच्या समोर आलेले हे याच्यामध्ये डिफॉल्ट सेटिंग आहे. ते डिफॉल्ट सेटिंग म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी ट्रॅडिशनल पद्धतीनं इथे हा सेटअप आलाय. आता यामध्ये चेंज करायचं आपल्याला बघा. इथे या ठिकाणी तुम्ही आलात, इथे तुम्हाला याच्यावरती या पिव्होट पॉइंटच्या याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे सेटिंग वरती बघा. इथे याच्यावर क्लिक केलं इथे तुम्हाला या ठिकाणी सेटिंग नावाचं तुम्हाला दिसतंय तुम्हाला सिग्नल, आणि या सेटिंग वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे इनपुट वरती यायचे बघा. आणि इथे ह्या इनपुट वरती आल्यानंतर ह्या राऊंड वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तिथे आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बरेचसे प्रकार येतात. पहिला आहे हा जो तुम्हाला या ठिकाणी आपला डिफॉल्ट येतो आणि तो आहे या ठिकाणी तुम्हाला ट्रॅडिशनल. दुसरा आपल्याला त्या ठिकाणी आपल्या फिबोनाकी जे आपण म्हणतो सगळ्यांना माहिती जो टूल्स आपण वापर करता, तर त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी इथे तुम्हाला लेवल्स येतात, मग ते लेवल जरा थोडेसे जवळ येतात. आणि नंतर दुसरं आहे कॅमरीला. तर कॅमरीला मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जे येतात तर ते एकदम आपण काय म्हणतो, जर समजा आपल्या याच्यावरती तुम्हाला ट्रॅडिशनल वरती जर समजा तुम्हाला एका साधारणतः 500 पॉईंटच्या जर तुम्हाला 500 पॉईंट मध्ये जर तुम्हाला 5 त्या ठिकाणी सपोर्ट रेजिस्टंट येत असतील तर इथे या ठिकाणी तुम्हाला फिबोनाची मध्ये 7 येतात आणि इथे या ठिकाणी तुम्हाला जवळजवळ मे बी 9 ते 10 पर्यंत येऊ शकतात. मग आता इथे आपण पहिल्यांदा बघूया काय आपल्याला इथे दिसते. तर इथे तुम्ही बघू शकता इथे या ठिकाणी 26,060 पासून तर 26,000 आपल्याला 500 पर्यंत 1 2 3 4 पिव्होट पॉइंट आलेत. आता हेच जर आपण यामध्ये सेटिंग मध्ये चेंज करून जर आपण याला या इथे घेतलं,
आपल्या याच्या फिबोनाकी वरती जर घेतलं तर तुम्हाला इथे किती लेवल येतात, तर इथे तुम्हाला लेवल मॉडिफाय होतात. इथे आपल्याला इथे मध्ये आणखीन एक लेवल आला बघा, हा एक लेवल आपला वाढलाय. मग इथे हे 1 2 3 4 आणि 5 लेवल त्या ठिकाणी आले, म्हणजे आणखीन एक लेवल त्या ठिकाणी वाढली. आणि तेच जर आपण या ठिकाणी कॅमरीला वरती जर गेलो तर तुम्हाला त्या ठिकाणी ह्या कॅमरीला वरती आणखीन लेवल्स वाढतील. बघा इथे कॅमरीला वरती आल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं लेवल्स वाढतात. तर या कॅमरीला वरती आल्यानंतर तुम्हाला 26,000 पासून तर 26,400 पर्यंत बऱ्याच लेवल येतात. बऱ्याच म्हणजे किती आल्यात बघा, इथे या ठिकाणी 26,068 एक, इथे एक आली, 2 3 4 5 6 7 8 9 10 11 लेवल त्या ठिकाणी तुम्हाला आल्यात. मग या कॅमरीलाचा जर वापर केला तर तुम्हाला त्या ठिकाणी जे आपण बघू शकता का अशा खूप खूप जवळ तुम्हाला त्या ठिकाणी लेवल येतील सपोर्ट आणि आपल्या रेजिस्टन्सच्या. मग आपल्याला त्या ठिकाणी याच्यामध्ये वापर करायचा आहे मोस्टली जो तुम्ही करणार आहात. जर तुम्ही आपल्या इक्विटीमध्ये करताय काम आणि आपल्या इंडेक्समध्ये करताय तर त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या फिबोनाकीवरती करा. जर तुम्ही आपल्या ऑप्शनमध्ये करत असाल तर त्या ठिकाणी कॅमरीला वरती करा, कारण कॅमरीला वरती तुम्हाला खूप जवळ जवळचे त्या ठिकाणी पिवट पॉईंट भेटतील आणि तुम्हाला लवकर त्यातून बाहेर पडता येईल. म्हणून आपण या ठिकाणी आता घेतोय आपल्या याच्या फिबोनाकी रिट्रेसमेंट टूल्स नुसार या ठिकाणी आपण आलो. पण मग आता आपल्याला इथे याच्यावरती ट्रेड कसा घ्यायचा आणि आपल्याला तेही महत्वाची गोष्ट आहे. आता इथे जनरली मोस्टली आपण जर बघितलं तर हा या ठिकाणी पिवट पॉईंट आहे. या पिवट पॉईंटच्या वरती जर चार्ट असला तर मोस्टली प्रोबॅबिलिटी अशी असते का हा आपल्या R1 पर्यंत जाण्याची शक्यता असते. पहिला रेजिस्टन्स पॉईंट आहे, हा त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न नक्की करतो. ओके, हा तिथपर्यंत जायचा प्रयत्न नक्की करतो. आता आणखीन दुसरं, जर तुम्हाला या ठिकाणी खरेदी करायची, समजा असं झाले का इथे दिसतंय आपल्याला थोडा फॉल आलेला आहे, तर इथे हा फॉल आलेला आहे, तर या फॉल मध्ये आपल्याला खरेदी कुठे करायचा आहे, तर या ठिकाणी आपल्याला S2 च्या जवळ जर आला तर हा तुम्हाला बायचा चांगला झोन आहे. S2 हा तुमच्यासाठी खूप चांगला बाय झोन आहे. आता इथे जर आपण जर नीट बारकाईने बघितलं तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही पहिली कॅन्डल आहे, S2 च्या एकदम जवळ आली आणि त्यानंतर तुम्हाला एक मोठा गेन, भला मोठा गेन दिलाय. आणि तो गेन जर तुम्ही बघितला असेल तर खूप मोठ्या प्रकारचा हा गेन आहे. अराउंड जवळजवळ बघा इथे हा गेन तुम्ही S2 पासून जर कॅप्चर जर केला तर तो कुठून कुठपर्यंत आहे बघा. इथून तर साधारणतः इथपर्यंत मार्केट क्लोजिंग पर्यंत जरी धरलं तरी जवळजवळ 350 पॉईंटची एका दिवसामध्ये तुम्हाला निफ्टीने रॅली दिलेली आहे. म्हणून जर आपल्याला निफ्टी S2 च्या जवळ जर चार्ट आला निफ्टीचा असेल किंवा दुसऱ्या कुठल्याही एखाद्या स्टॉकचा असेल तर आपल्याला तिथून चांगल्या प्रकारे वरती अपसाईड बघायला मिळते. आणि मोस्टली आणखीन एक महत्वाचं आहे का ज्या वेळेस महत्वाचा रेजिस्टंट असेल, म्हणजे किंवा R1 असेल किंवा R2 असेल किंवा R3 असेल, तो जर ब्रेक जर झाला तर त्या ठिकाणी आपल्याला एक फॉल बघायला भेटतो. आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे आपल्याला ह्या ठिकाणी R2 चा ह्या ठिकाणी फॉल झाला, त्यानंतर तो R1 पर्यंत आला. पण आणि त्यानंतर R1 पासून परत त्या ठिकाणी आपल्याला थोडा सपोर्ट घेतला आणि वरती गेला. म्हणजेच आपला हा जो चार्ट आहे हा चार्ट आपल्याला ह्या आपल्या पिवट पॉइंट जवळ रिॲक्ट करतो. आपल्याला इथे ही गोष्ट कळली. पण त्यामध्ये आणखीन एक कन्फर्मेशन, डबल कन्फर्मेशन घेण्यासाठी आपण आणखीन एक इंडिकेटर त्यावरती ऍड करू. तो आहे आपला EMA क्रॉस, म्हणजे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज क्रॉस. आपल्याला त्याचीही या ठिकाणी इथे गरज पडणार आहे. आणि हे आपल्याला EMA क्रॉस जे आहे ते आपल्याला एक चांगल्या प्रकारे आपल्याला ट्रेडमध्ये मदत करेल. आता या ठिकाणी 5 मिनिटाचा टाइम फ्रेम लावतोय, कारण आपल्याला जे काही ट्रेड आपण इंट्राडे मध्ये घेणार आहोत आणि ते ट्रेड आपल्याला 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती शक्यतो घ्यायचे. आणि इथे आपल्याला ह्या EMA वरती यायचे, सेटिंग मध्ये जायचंय, थोडंसं आपल्या इनपुट वरती क्लिक करायचं. या ठिकाणी शॉर्ट जे आहे शॉर्टला आपण 11 करूया आणि जे लॉंग आहे त्या लॉंगला आपण त्या ठिकाणी 30 करूया. थोडंसं आपल्याला जरा थोडेसे लेवल आपल्याला सगळ्या कम्फर्ट झोन मध्ये आले तरच आपल्याला सिग्नल भेटतील. थोडंसं आपण याच्यावरती जाऊया, आपल्या याच्यावरती स्टाईल्स वरती, आणि हा क्रॉस जो आहे त्या क्रॉसला कलर आपण या ठिकाणी ब्लॅक करूया, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे कन्फर्मेशन भेटेल इथे. ठीक आहे. आता इथे या तुम्हाला इथे आल्यानंतर मग काय दिसते बघा. ओके. आणि
आता इथे तुम्ही बघू शकता, काय तुम्हाला दिसतंय बघायला. आता इथे हा चार्ट आपल्याला आपल्या पिव्होट पॉइंटच्या वरती तर आलाय आणि इथे तुम्हाला या ठिकाणी एक क्रॉसओव्हर सुद्धा झालेला आहे. तुमच्या एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज जो आहे आणि त्याचं त्या ठिकाणी तुम्हाला क्रॉसओव्हर सुद्धा झालेलं आहे. मग हे जे असं क्रॉसओव्हर झालेलं आहे, असं जर तुम्हाला क्रॉसओव्हर झालेलं दिसलं तर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही इथे बाय करू शकता. आता हे तुमचं इथे बाय झालं क्रॉसओव्हर आणि त्यानंतर ही जी आपली 30 ची लाईन आहे, म्हणजे 30 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजची लाईन आहे, ट्रेंड लाईन, आणि याला क्रॉस करून जर खाली आलं किंवा हा पुढचा सिग्नल आहे का, पुढचा सिग्नल तुम्हाला जर भेटला सेलिंगचा आणि त्यावेळेस तुम्ही त्या ट्रेडमधून बाहेर पडू शकता आणि तिथून तुम्ही त्या ठिकाणी सेल साईडला ट्रेड घेऊ शकता. पण जर आता इथे तुम्हाला हा पिव्होट पॉइंटच्या जवळ किंवा सपोर्ट वनच्या जवळ जर असा सेल सिग्नल आला तर तुम्हाला त्या ठिकाणी तो सेल सिग्नल अवॉइड करायचा आहे, कारण तिथून आपल्याला परत बाउन्स बॅक सुद्धा बघायला भेटू शकतो. तर इथे मी तुम्हाला मागे सांगितलं, जर समजा एखादा महत्वाचा रेजिस्टन्स जर क्रॉस केला तर तुम्हाला त्या ठिकाणी एक आपल्याला फॉल बघायला भेटतो. बघा इथे या ठिकाणी तुम्हाला सिग्नल आलेला आहे, इथे त्या ठिकाणी क्रॉस बिलो झाले आणि हे क्रॉस बिलो झाल्यानंतर तुम्हाला हा चार्ट डायरेक्ट आलेला आहे R1 वरती. मग आपल्याला इथे कुठला एसएल मेंटेन करायचा आहे, त्याकरता आपण आणखीन एक एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज घेऊया. ते आपल्याला घ्यायचं आहे मुव्हिंग ॲव्हरेज, हे मुव्हिंग ॲव्हरेज आपण घेऊया. ओके, आता हे आपल्याला या ठिकाणी 50चं मुव्हिंग ॲव्हरेज आपण घेऊया. हे 50चं मुव्हिंग ॲव्हरेज जर क्रॉस केलं तर आपल्याला त्या ठिकाणी आपला स्टॉप लॉस वाजेल. आता ही 50ची मुव्हिंग ॲव्हरेजची तुम्हाला लाईन आलेली आहे आणि इथे तुम्हाला एकदम क्लिअर कट दिसते बघ. आता इथे मी तुम्हाला सांगितलं, जर हा पिव्होट पॉइंटच्या आसपास असेल तर तुम्ही त्या ठिकाणी बाय करू शकता. इथे तुम्हाला हा बायचा सिग्नल भेटलाय, त्या ठिकाणी एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज क्रॉसओव्हर झालेला आहे. ही 50 EMA ची जी लाईन आहे ती तुमची या ठिकाणी काम करेल, तुमचं या ठिकाणी स्टॉप लॉसचं काम करेल. हा इथून तुम्हाला ट्रेंड पूर्णपणे आलेला आहे, ट्रेंडिंग ट्रेंडिंग ट्रेंडिंग, आणि इथपर्यंत तुम्हाला एकदम मोठा ट्रेंड त्या ठिकाणी भेटलेला आहे. पण आपल्याला कुठलाही ट्रेड घेताना पहिल्यांदा जर समजा बाय ट्रेड घ्यायचा आहे तर आता ही जी लाईन तुम्हाला दिसते तर ही लाईन आहे 11 EMA ची, ही लाईन आहे 21 EMA ची आणि ही लाईन आहे 50 EMA ची. जर तुमची ही आपल्या याच्या 21 ची लाईन जर 11च्या लाईनला क्रॉस करून वरती गेली, सपोर्टला खाली 50 ची लाईन असली पाहिजे, तरच बाय ट्रेड घ्यायचा आहे. आता कधी कधी आपल्याला मार्केट त्या ठिकाणी बोरिंग करतं किंवा त्या ठिकाणी आपल्याला कन्फ्युजन करतं. बघा आता इथे तुम्ही बघू शकता, आता इथे काय दिसतंय, आता इथे तुम्हाला ह्या ठिकाणी 50 EMA ची लाईन ह्या ठिकाणी वरती आहे. ओके, पण इथे ह्या ठिकाणी क्रॉसओव्हर पण झालेला आहे. मग अशा वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी ट्रेड अवॉइड करायचा आहे, कारण त्या ठिकाणी मार्केटमध्ये कन्फ्युजन आहे. आपल्याला क्लिअर कट डायरेक्शन पाहिजे. काय पाहिजे, ही पहिली ट्रेंड लाईन वरती, त्यानंतर दुसरी, त्यानंतर तिसरी. आता इथे मार्केट थोडं वरती चाललंय, पण आता ही 50 EMA ची लाईन मधीच आहे, रेड लाईन वरतीच आहे आणि त्यानंतरची जी आपण काय बघतोय का, आपली साधारणतः आपले जे 30 ची लाईन आहे ती लाईन त्याच्या खाली आहे. मग अशा वेळेस आपला ट्रेड सेटअप बसत नाही. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला ट्रेड सेटअप मध्ये क्लिअर कट डायरेक्शन पाहिजे. ही पहिल्यांदा आपल्याला ऑरेंज लाईन, त्यानंतर ग्रीन लाईन आणि त्यानंतर ही आपली ब्लू कलरची लाईन अशी असेल तर, आणि जर आपल्याला त्या ठिकाणी पर सेल करायचं असेल तर, आणि मग आपल्याला ह्या अशा वेळेस काय करायचं आहे आपल्याला ते जाणून घ्यायचं. बघा आता तुम्हाला मी मगाशी काय सांगितलं, इथे जर S2 पर्यंत चार्ट जर आला बघा, तर आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे वरती तो परत रिॲक्ट देऊ शकतो. आपण कधी कधी काय असतंय का, मार्केट मोमेंटम डाऊन साईडला असतं. मग अशा वेळेस तुम्ही हेही बघू शकता बघा, जर इथे हा ट्रेंड तुमचा पूर्णपणे निगेटिव्ह आहे, इथे ह्या ठिकाणी S2 ही त्याने क्रॉस केलाय आणि S3 सुद्धा खाली क्रॉस केलेला आहे. मग अशा वेळेस तुम्हाला ह्या मुव्हिंग ॲव्हरेजचा फायदा होईल. काय फायदा होईल, बघा हा सपोर्ट तोडलाय म्हणजेच अजून फॉल येऊ शकतो, त्यानंतर तिसराही सपोर्ट तोडलाय म्हणजे आणखीन फॉल येऊ शकतो, आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघता का 50 EMA च्या खालीच चार्ट आहे. मग अशा वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी शॉर्ट पोझिशन मध्ये बनून राहायचं आहे. तर ह्या इतक्या सोप्या पद्धतीनं तुम्ही याचा वापर करू शकता.
आणि इथे या ठिकाणी तुम्हाला जे काही कन्फ्युजिंगचे जे सिग्नल आहेत ते सुद्धा तुम्ही टाळू शकता. बघा आपला सेटअप काय आहे, आपला सेटअप आहे थोडासा मी याच्यामध्ये हा EME50 जो आहे त्याला मी जरा थोडस डार्क करतो, म्हणजे किंवा ह्या ठिकाणी ब्लॅक लाईन पूर्ण टाकतो आणि एकदम हे टाकतो. ओके. आणि म्हणजे आता तुम्हाला कळेल का जर ह्या ब्लॅक लाईनच्या खाली जर चार्ट असेल आणि जर आपल्या दोन्ही एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजच्या लाईन आणि त्यातली पहिली लाईन मग आपल्याला काय आहे, आपल्याला ही लाईन आपली पहिल्यांदा ऑरेंज लाईन पहिली पाहिजे आणि दुसरी आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी ग्रीन लाईन आणि त्या ठिकाणी पाहिजे आपल्याला रेड लाईन. असा सेटअप असेल तर शेल करायचा आहे, तसा नसेल तर नाही करायचा आहे. तर तुम्ही ह्या पद्धतीने याचा वापर करू शकता. या ठिकाणी तुमचं कन्फ्युजन पण दूर होईल. तर ह्या सेटअपचा जर वापर केला तर तुम्हाला त्या ठिकाणी याच्यामध्ये चांगले ट्रेड भेटू शकतात. ओके. आणि तेव्हा आता इथे आपल्याला ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवून दिले का आपल्याला या ठिकाणी पिवट पॉईंटचा वापर कसा करायचा आहे आणि आपल्याला पिवट पॉईंटचा वापर करून ट्रेड कसा घ्यायचा आहे. अर्थात हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता आणि या व्हिडिओत कुठल्याही प्रकारे खरेदीचा किंवा तुम्हाला विक्रीचा सल्ला मी दिलेला नाही याची कृपया नोंद घ्या.